CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. वेश्याव्यवसायावर धाड, 10 महिलांसह दारू, कंडोम, गोळ्या जाप. एका सेक्स रॅकेटबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानाजवळील एका हॉटेलवर छापा टाकला. तिथे सुरू असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले. हॉटेलच्या खोल्यांमध्ये दिल्ली आणि पश्चिम बंगालमधून आणलेल्या 10 महिला आढळून आल्या. त्यापैकी एका खोलीत एक तरुणी ग्राहकाला सेवा देताना सापडली. यावेळी मद्य, कंडोम तसेच लैंगिक उत्तेजना वाढवणारी विविध औषधे, स्प्रे आणि मसाज ऑइल्स यांसारख्या अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या. पेंडली चंदनाने घरातच घेतली फाशी. तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील कोठागुडा मंडलात एका इंटरमिडिएटच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थिनीचे नाव पेंडली चंदना, 17, असून ती पोगुल्लापल्ली गावची रहिवासी आणि इंटरमिडिएटच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचे आई-वडील हैदराबादमध्ये वास्तव्यास असल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी, सुसाईड नोट, लिहून ठेवली होती. या घटनेबाबतचा सविस्तर तपशील अद्याप अपेक्षित आहे. अखेर ठरलं, ठाकरेंना झटका, शुभांगी पाटील जाणार शिंदेसेनेत. खासदारांच्या फुटीनंतर ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेच्या गळाला लागल्या आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उपनेत्या शुभांगी पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी धुळ्यावरून हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार, काँग्रेस नेत्याला अटक. एका महिलेवर लैंगिक छळ आणि बलात्कार केल्याच्या आरोपावरून तेलंगणातील चंदननगर पोलिसांनी काँग्रेस नेते कांडी ज्ञानेश्वर यांना अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. आपल्या तक्रारीत पीडितेने आरोप केला आहे की आरोपीने तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेचे मोबाईल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिला ब्लॅकमेल केले.